सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. करायचं असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला. काय विजय मिळाला? कोणता विजय? एकदा कळू तर देत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या सगळ्या मुद्द्याकडे आपण कसं बघता? माझं मत मी मांडलं की त्याशी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. मी नाही पाहिलं ना. मी साहेब एक भावनिक कसलं इंजेक्शन गटबाजीबाबत हो काल दिलंय पहिलं. निवडणूक लढणार काल पहिला डोस दिलाय. किती डोस त्यांच्यावरती आहे. पहिल्या डोसमध्ये बरे झाले तर आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं तर पहिल्याचे बरे झाले तर झाले. मात्र तुम्ही असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार नाही इतकी स्थानिक? नाही, प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल, बरोबर आहे, तर ह्या लोकांच्या जीवावरती, अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला. आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये, माझ्या पक्षात असतील इतर पक्षात असतील, त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला. ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते 52 पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी. बाहेर अनेक लोक आहेत, सक्षम लोक आहेत, तसा मी विचार करणार. महायुतीचे अनेक नेते नाही, मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत. तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत. त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे. यामध्ये जरांगे पाटील सरकारने निर्णय घ्यावा. मी काय आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मनोज जरांगे पाटील फसले का फसवले गेले सरकारकडनं काय माहित. कारण की त्यांनी आनंद उत्सव देखील साजरा केला, परंतु उपोषणाला बसला. हे बघा प्रश्न असा आहे, मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते, परंतु तेच सत्य असतं. राज्यात आपण कोलचं आंदोलन केलं त्यानंतर राज्यातला होते ते गुन्हे बघा. मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही, बरोबर की नाही. हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल. त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला, ते काही इतकं सोपं नाही आहे. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे. वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. असा काही संशय वाटतं तुम्हाला? नाही, मला सांगा ना. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला. काय विजय मिळाला? कोणता विजय? एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी?